नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काय कमालीचा आणि काय जबरदस्त असा प्रोमो रिअलाउड झाला आहे. आता इकडे सारंगची कंपनीमध्ये एंट्री होते. आता इकडे राजकुमारचे जे काय काळे धंदे असतात ते सगळे सारंगला कळतात. आता इकडे सारंग समोर त्याचा खूप मोठासा भूतकाळ येतो. आता इकडे सारंग राजकुमारच्या विरोधामध्ये खूप मोठा निर्णय घेतो. मदर्स डेला ओवीची तिच्या आईची मस्त अशी गळाभेट होती, त्यांची मस्त अशी भेट घडते. तर हे सगळं कशा प्रकारात होतं, काय काय होतं तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. आजचा व्हिडिओ फारच कमालीचा असणार आहे, अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे सारंग पण बोलतो, मला काही देखील एक झालं ना, थोड्याच दिवस या कंपनीमध्ये राहावं लागेल बरं. मी जास्त अजिबात काही देखील एक या कंपनीमध्ये राहणार नाही बरं. मी जे काम करतो मला त्याच्यामध्ये जास्त असा इंटरेस्ट आहे बरं. पण हे जे सावली नाव आहे ना, मला हे नाव अजिबात काही देखील एक बदलू द्यायचं नाहीये. याच्याकरता मी या कंपनीमध्ये राहणार आहे बरं. असं सगळं सारंग बोलू लागत असतो. आता इकडे मोनिका पण आहे ना राजकुमारकडे जाते. मोनिका राजकुमारकडे जाऊन बोलते, हे सगळं काय होऊन गेलं बरं, होत्या तर सगळं नव्हतं होऊन गेलं. तो सारंग आता पुन्हा कंपनीमध्ये आला आहे बरं. आता जर का सारंग कंपनीमध्ये कायमचा राहिला ना, तर त्याला आपले सगळे सिक्रेट कळून जाईल बरं. आपण जे काही कंपनीमध्ये काळे धंदे केले ते सगळे त्याला कळून जाईल बरं. ही ती लोकतमा एवढी चॅप्टर नव्हती बरं. हा सारंग फार असा चॅप्टर आहे. आपण जितके फ्रॉड केले ना कंपनीमध्ये ते सगळे त्याला कळून जाईल. आता इकडे राजकुमार पण बोलतो, हो हो हो, मला ह्याच गोष्टीचं टेन्शन आलं आहे बरं. हे सगळं त्याला कळून जाईल. हे सगळं त्याला अजिबात काही देखील कळता कामा नये. आपण याचीच खबरदारी अशी घेतली पाहिजे बरं. ते नाव बदलायचं ते बदलायचं नाही, ते सगळं आपण आता नंतर बघू. त्या गोष्टीला आपण नंतर लागू बरं. उलट आपल्या समोर हा खूप मोठासा नवीन प्रॉब्लेम आला आहे बरं. असं सगळं आता राजकुमार बोलू लागत असतो बरं. आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असा सारंग त्याच्या पुन्हा चांगल्या लुकमध्ये आलेला असतो. असा सूटबूट घालून मस्त आता सारंग इकडे कंपनीमध्ये गेलेला असतो बरं. सगळेजण सारंग सर तुम्ही इतक्या वर्षांनी कंपनीमध्ये आला असं म्हणते, तर मस्त असं स्वागत करू लागत असता बरं. आता इकडे कंपनीतले सगळेजण त्याला बुके देता बरं, त्याचं मस्त असं स्वागत करता. आता इकडे राजकुमार एकदम असा घाबरून जातो. राजकुमार बोलतो, हा सारंग आता कंपनीमध्ये आलाच बरं. आता खरी इथून पुढे माझी परीक्षा चालू झाली आहे. मी इतक्या 8 वर्षामध्ये या कंपनीमध्ये इतके फ्रॉड केले ना, हे सारंगला अजिबात काही देखील कळता कामा नये बरं. आता इथून पुढे माझीच परीक्षा चालू झाली आहे बरं. आता इकडे तिलोत्तमा पण म्हणते सारंगला, सारंग मी या गोष्टीची किती वर्षापासून वाट बघत होती बरं. ती काळी सावली घर सोडून गेली बरं. त्याच्यानंतर तू कंपनीमध्ये काही देखील आला नव्हता बरं. तिच्या पायरी आपलं अख्खं घर असं उद्ध्वस्त झालं होतं बरं. पण आज तू कंपनीमध्ये आला, याच्याने मला खूप असा आनंद झाला आहे बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, अगं आई ते झालं गेलं ते सगळं सोडून दे ना. त्या जुन्या गोष्टी का बरं आता उकरून काढते बरं, ते जुन्या आठवणी का बरं काढते बरं तू. आता मी त्या गोष्टीतनं बाहेर पडायचाच प्रयत्न करतोय ना, ते सगळं जाऊ दे बरं. आता इकडे तिलोत्तमा पण बोलते, सॉरी सारंग, आता माझीच चुकी झाली बरं. उगाच मी तिचा विषय काढला बरं. आजच्या चांगल्या दिवशी तिचा विषय काढायला अजिबात नको बरं. असं म्हणत सगळेजण मस्तपैकी कंपनीमध्ये कामाला असे लागलेले असतात बरं. आता इकडे सावली पण आहे ना, गुरुकुलमध्ये ना एकाचं ऍडमिशन कमी असतं, ते म्हणजेच काय ओवीचं बरं. तेच प्रयत्न करू लागत असते बरं, ओवीचं ऍडमिशन कसं होईल बरं. आता इकडे सावलीनी पण शब्द दिलेला असतो अबीरला. सावली म्हणते अबीरला, आपण काही देखील एक झालं ना तरी आपण आहे ना ओवीच्या बाबांना समजवायला त्यांच्या घरी जाऊ बरं. आपण ओवीच्या बाबांना समजू आणि आपण ओवीच्या बाबांना समजल्यावर ना ते ओवीला गुरुकुलमध्ये आणतीलच बरं. आता इकडे ना अबीर पण फार असा हट्ट करू लागत असतो बरं. अबीर बोलतो, आपण केव्हा जायचं बरं, आपण केव्हा जायचं. जर का आपण ओवीच्या बाबांना लवकरात लवकर समजवलं नाही ना, तर हे पण ऍडमिशन असं फुलून जाईल बरं. आता इकडे सावली पण बोलते, अरे हो अबीर, आपण जाऊ, आपण थोड्याच वेळात असं निघू बरं. आता इकडे ओवीला पण गाण्याचा फार असा क्लास लावायचा राहतो, तो म्हणजे सावलीच कडे बरं. आता इकडे ओवी फार असा हट्ट करू लागत असते. अमृता पुढे ओवी म्हणते, केव्हा जायचं आहे बरं आपण ते गाण्याचा क्लासचा तपास करायला बरं. नाही म्हणजे तुम्हाला काल 3 ठिकाणी गाण्याच्या क्लासच्या इथे घेऊन गेली बरं, पण मला ते तिघही क्लास आवडले नाही. मग फक्त अबीरच्याच आईकडे क्लास लावायचा आहे ना, तर आपण तिथे केव्हा जाणार आहे बरं. आता इकडे अमृता पण बोलते, मी तुला कसं समजव बरं, ते फार असं दूर आहे बरं, आपण तिथे क्लास लावू शकत नाही बरं. आता इकडे ओवी पण फार असा हट्टाला टेकलेली असते बरं. आता इकडे डायरेक्टच आहे ना अबीर पण फोन लावतो, तो म्हणजेच काय ओवीला. अबीर म्हणतो ओवीला, मला तुझ्या बाबांना भेटायला यायचं आहे बरं, तुझे बाबा कुठे आहे बरं. आता इकडे ओवी पण बोलते, का माझ्या बाबांना भेटायला का यायचं आहे बरं. आता इकडे अबीर पण बोलतो, अगं तू विसरली का, तुझे बाबा तुला नाही म्हणताय ना गाण्याचा क्लास लावायला, तर माझी आई ना तुझ्या बाबांना समजवणार आहे बरं. तुझ्या बाबांना ते समजेल आणि तू ना आमच्या इथे गुरुकुलमध्ये गाणं शिकायला येशील बरं. आपण तिथे खूप अशी मस्ती करू बरं. आता इकडे ओवी पण बोलते, नको 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 नको, अजिबात नको, तुझ्या आईला घेऊन तू इथे अजिबात येऊ नको बरं. हे सगळं मी ना माझ्या काकू बरोबर हे सगळं लपून करते बरं. जर का तू तुझ्या आईला इथे घेऊन आला ना, तर माझे बाबा काही देखील ते म्हणणं ऐकून घेणार नाही बरं. उलट माझ्या बाबांना सगळं सत्य कळून जाईल बरं, की मी गाण्याचा
क्लास लावणार होती बरं, मला गाणं शिकायचं होतं बरं. माझ्या बाबांना अजिबात चालत नाही मी गाणं शिकलेलं. अरे तेच तो सोड, मी जर गाणं गायली ना ते सुद्धा चालत नाही. माझ्या आजीला पण हे सगळं चालत नाही बरं. तू अजिबात काही देखील एक येऊ नको बरं. जर का तू आला ना तर खूप होत्याचं नव्हतं होऊन जाईल बरं. मला ते गाण्याचा क्लास तर अजिबात काही देखील एक लावता येणार नाही बरं. मी माझ्या काकूला ना लपून तिथे घेऊन येणार आहे बरं गाण्याचा क्लास असा लावायला बरं. आता इकडे आबिर बोलतो बरं ठीक आहे. आता जे काय सगळं घडलेलं असतं प्रेक्षकांनो, आता इकडे आबिर ते सगळं जाऊन सावलीला म्हणतो. आता इकडे आबिर म्हणतो सावलीला, मी ना आता इकडे ओवीला फोन लावला होता बरं. ओवी बोलते तिच्या आजीला पण गाणं गायलेलं अजिबात चालत नाही, तिच्या बाबांना पण गाणं गायलेलं काही देखील एक चालत नाही बरं. हे सगळं ती लपून करायचं असं म्हणत होती बरं. आता इकडे सावलीला थोडासा डाऊट येतो बरं. सावली बोलते आजीला पण चालत नाही, बाबांना पण चालत नाही, म्हणजे सगळं काय चाललंय बरं. म्हणजे आजी म्हणजे ती तिलोत्तमा तर नसेलच ना, त्या तिलोत्तमा मॅडमच तर नसेल ना. मी ते घर सोडून गेली, मी वाईट होती तर त्यांचा गाण्यावर तर राग आला नसेल, तर ह्या तिलोत्तमा मॅडमच तर नसेल ना. पण आता इकडे सावली बोलते नाही असं काही देखील एक नसेल बरं. आता इकडे सावलीला पण थोडासा मनातनं थोडासा संशय असा आलेला असतो बरं. आता इकडे सावली बोलते काही देखील एक झालं ना, ओवीचा तो गळा एकदम असा मस्त आहे बरं, ते एकदम छान अशी गायिका होऊ शकते बरं. तिचा गळ्याचा यूज झालाच पाहिजे बरं, तिने गाणं गायलंच पाहिजे बरं. असं इकडे सावलीला मनातनं फार असं वाटू लागत असतं. आता इकडे सावली पण बोलते अबीर तू अजिबात काही देखील काळजी करू नको बरं, ओवी गाणं गायलंच बरं. आता इकडे सारंग पण कंपनीमध्ये काम असा मस्त करू लागत असतो बरं. आता इकडे सारंगला काही देखील एक हिशोब असा लागत नसतो बरं. आता इकडे सारंग पण बोलतो हे 50 लाख रुपयाचा हिशोब का बरं लागत नाही आहे बरं. हे सगळं कंपनीमध्ये काय होत आहे बरं, म्हणजे हिशोब कंपनीत तर फार तसा लागत नाही बरं. ह्या कामाकरता कंपनीमध्ये फार असे पैसे देण्यात आले होते बरं, पण हे कामाला तेवढे पैसे अजिबात काही देखील एक लागत नाही बरं. असं सगळं सारंग बोलू लागत असतो बरं. आता इकडे सारंगला 100% खात्री पटलेली राहते बरं, कंपनीमध्ये काहीतरी असा फ्रॉड चालू आहे बरं. आता इकडे सारंग पण डायरेक्ट राजकुमारला बोलवतो, तिलोत्तमाला पण बोलवतो. आता इकडे सारंग जे काय सगळं घडलेलं असतं ना त्यांना सांगतो बरं. आता इकडे सारंग म्हणतो तिलोत्तमाला, मला असं वाटतंय कंपनीमध्ये ना काहीतरी असा फ्रॉड चालू आहे बरं. कंपनीमध्ये ना कामाकरता खूप असे पैसे देण्यात आले होते बरं, म्हणजे ह्या रॉ मटेरियलला इतके पैसे लागत नाही बरं, याच्याकरता फार असे पैसे देण्यात आले होते बरं. आणि कितीतरी हिशोब तर मला काही देखील एक सापडत नाही आहे बरं. आता इकडे तिलोत्तमा बोलते बघू बरं काय झालं बरं. आता इकडे तिलोत्तमा पण बोलते, तिलोत्तमा म्हणते हे सगळं तर राजकुमार हँडल करत होता बरं, हे सगळं काय आहे बरं राजकुमार, हे सगळे पैसे कुठे गेले बरं. आता इकडे राजकुमार एकदम असा घाबरून जातो बरं. राजकुमार बोलतो वाटलंच मला हा सारंग आला ना, सारंग फार असा हुशार आहे बरं, हा सारंग काही ना काही अशा चुका काढेलच बरं. मी इतक्या दिवस जे काय सगळे फ्रॉड केले ना, आता हे सगळे सारंग एक असा फ्रॉड बाहेर काढेलच बरं. आता मी हे सगळं सारंगला काय सांगू बरं. आता इकडे डायरेक्टच ना राजकुमार पण म्हणतो सारंगला आपासून एवढेच पैसे माझ्याकडे रॉ मटेरियल करता घेत होते बरं. आता इकडे सारंग पण बोलतो म्हणजे जेव्हा सावली हे सगळं हँडल करत होती तेव्हा तेवढे पैसे अजिबात काही देखील ते घेत नव्हते, तुझ्याचकडनं कसं काय बरोबर तेवढेच पैसे घेता बरं, काय मला ते डिटेल असं मला सांग बरं, मला ती डिटेल अशी फाईल दे बरं तू. आता इकडे राजकुमार एकदम असा घाबरून जातो बरं. आता इकडे ना डायरेक्ट सारंग पण बोलतो याच्यामध्ये 100% काहीतरी गडबड आहे बरं. आता इकडे मोनिका पण फार अशी घाबरून जाते बरं. मोनिका बोलते आता हे सगळं सत्य सारंगला तर कळणार नाही ना. आता इकडे ओवी पण बोलते मला लवकरात लवकर ना आबिरच्या आईकडे जायचं आहे बरं गाणं शिकायला, मला लवकरात लवकर तू घेऊन चल बरं. आता इकडे अमृताला असं सगळं ना ओवी म्हणू लागत असते बरं. आता इकडे अमृता बोलते बरं ठीक आहे आपण जाऊ बरं असं म्हणून आता इकडे ना ओवी पण ना सावलीकडे जायला निघालीच असते. आता इकडे ओवीची सावलीची भेट घडेल का, ओवीच्या सावलीच्या भेटीमध्ये कोणता मोठा उलगडा होईल, मालिकेत नेमकं पुढे काय काय होईल हे सगळं पाहता आपल्याला येणाऱ्या भागामध्येच बघायला मिळणार आहे बरं. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.